नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आकाश सक्सेस अकॅडमीत सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण पोलीस भरतीमधला अमरावती ग्रामीणचा पेपर आज बघणार आहोत. याच्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण बाकीच्या जिल्ह्यांचे विश्लेषण दिलेले आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचे पेपर बाकी आहे त्यांनी ते विश्लेषण व्यवस्थित बघून घ्यायचे, कारण की बऱ्यापैकी क्वेश्चन्स किंवा बऱ्यापैकी प्रश्नांचा पद्धत किंवा पॅटर्न हा रिपीट होताना आपल्याला दिसतोय. मग तो मॅथ रिझनिंग असू द्या, GK GS असू द्या, इव्हन मराठीतले पण प्रश्नांचा पॅटर्न जो आहे तो तसाच तसा रिपीट होतोय. त्यामुळे अभ्यास करताना ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. त्यामुळे तुमचा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास कव्हर होऊन जाईल. त्याच्यामुळे जे आपण काही पेपर घेतो आहे त्याचं व्यवस्थित विश्लेषण करा. स्वतः पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. जे झालेले पेपर आहे आत्ताच नुकतेच ते स्वतः पेपर सोडवा आणि जे अडलं असेल ते आपल्या व्हिडिओमधून तुम्ही बघू शकता. आता आपण सुरुवात करूया अमरावतीच्या पोलीस भरतीच्या पेपरची. पहिला प्रश्न आहे, पहिले GK GS ला स्टार्ट करतोय आपण. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य काय आहे? आपल्याला सर्वात पहिलाच प्रश्न एकदम सोपा आलेला आहे आणि सर्वांना माहिती आहे काय आहे त्याचं ब्रीद वाक्य. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे काय आहे? महाराष्ट्र पोलीसचे ब्रीद वाक्य आहे. पण त्याचसोबत जे इतर 3 ब्रीद वाक्य आहे तुम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण की ज्यांचे पेपर आहे त्यांना याच्यापैकी एखादं ब्रीद वाक्य विचारू शकतात. आपल्याला माहिती आहे सत्यमेव जयते हे आपल्या न्याय व्यवस्थेचे ब्रीद वाक्य आहे. त्यानंतर जीवन पर्यंत कर्तव्य हे आपले BSFचं ब्रीद वाक्य आहे, म्हणजेच आपले सीमा सुरक्षा दल. आणि सेवा और निष्ठा हे आपले CRPFचं आहे. म्हणजे केंद्र राखीव पोलीस दल याचं ब्रीद वाक्य आहे सेवा और निष्ठा. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही करताना पोलीसचं तर तुम्हाला माहितीच आहे, पण बाकीचे पण बघून घ्या. सत्यमेव जयते आपल्या न्याय व्यवस्थेचं आहे, जीवनपर्यंत कर्तव्य सीमा सुरक्षा दलाचं आहे आणि सेवा और निष्ठा केंद्र राखीव पोलीस दलाचं आहे, म्हणजे CRPFचं हे ब्रीद वाक्य आहे. त्यानंतर अमरावतीचा पेपर असल्यामुळे अमरावती जिल्ह्याशी रिलेटेड प्रश्न आला होता की अमरावती जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत? तर लक्षात घ्या मित्रांनो, अमरावतीला या बाजूने वर्धा, त्यानंतर नागपूर, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा, म्हणजे 1 2 3 4 5 टोटल 5 जिल्ह्यांच्या सीमा या अमरावती जिल्ह्याला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन आहे 1. 5 जिल्ह्यांच्या सीमा या अमरावती जिल्ह्याला लागलेल्या आहेत. त्यानंतर खालीलपैकी कोणते मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे भाग आहे? आपल्याला माहिती आहे अमरावतीमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. तर त्यांनी विचारलंय खालीलपैकी कोणते हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे भाग आहे? तर गुगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावतीतच आहे, हे पण त्याचा भाग आहे. वाण वन्यजीव अभयारण्य हे पण अमरावतीमध्येच आहे, हे पण त्याचा भाग आहे. त्यानंतर नरनाळा वन्यजीव अभयारण्य, लक्षात घ्या मित्रांनो, हे अकोलामध्ये आहे. पण तुम्हाला काय विचारलं आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भाग. लक्षात घ्या, नरनाळा वन्यजीव अभयारण्य जरी अकोल्यामध्ये असले तरीही ते मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे. आणि अंबाबरवा वन्यजीव अभयारण्य हे सुद्धा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे आणि हे तुम्हाला भेटेल बुलढाणामध्ये. म्हणजे जरी हे इतर जिल्ह्यामध्ये असले तरी मेळघाटसाठी जो व्याघ्र प्रकल्प आहे त्याचाच हे भाग आहे. म्हणजेच सर्व उत्तर असेल याचं, म्हणजे ऑप्शन क्रमांक D याचं उत्तर आहे. वरील दिलेले सर्व वन्यजीव अभयारण्य आहे ते मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे भाग आहेत. खाली बघा, चुकीची जोडी ओळखायला लावली मित्रांनो. तुम्हाला लेण्या दिलेल्या आहे आणि त्याच्या पुढे त्यांचे जिल्हे दिलेले. तर पांडवलेणी नाशिकमध्ये आहे, हे बरोबर आहे.
कान्हेर लेणी कोल्हापूरमध्ये आहे, हे चुकीचं आहे. तर कान्हेर लेणी कुठे आहे मित्रांनो? मुंबई. त्यामुळे ऑप्शन बी चुकतो. कार्ले लेणी लक्षात राहू द्या. कार्ले भाजी लेणी पुणे जिल्ह्यात आहे आणि पितळखोरे लेणी ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. सर्वात प्राचीन लेणी कोणत्या असतील तर पितळखोरे लेणी त्या कुठे आहे? छत्रपती संभाजीनगरमध्ये. त्याच्यामुळे चुकीचा ऑप्शन काय असेल? ऑप्शन क्रमांक बी, कन्हेर लेणी या कोल्हापूरमध्ये नाही तर कशात आहे? मुंबईमध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चंद्रग्रहणात पुढील पैकी कोणती क्रिया घडते? एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, चंद्रग्रहण होतं म्हणजे नेमकं काय होतं? ही आहे पृथ्वी, हा आहे चंद्र आणि हा आहे सूर्य. हे जेव्हा एका लाईनीत येतात तेव्हा पृथ्वीची सावली कोणावरती पडते? चंद्रावरती. त्याच्यामुळे चंद्राला ग्रहण लागतं. त्यालाच म्हणतो आपण चंद्रग्रहण. ग्रहण कोणाला लागलंय? चंद्र. चंद्रावरती सावली कोणाची पडली? पृथ्वी. त्यामुळे चंद्राला ग्रहण लागलं. म्हणजे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, त्याला म्हणतात चंद्रग्रहण. आणि चंद्रग्रहण लक्षात राहू द्या, नेहमी पौर्णिमेला होते. कधी घडणार आहे? पौर्णिमा. आणि सूर्यग्रहणामध्ये काय होईल? सूर्यग्रहणामध्ये पृथ्वीवरती चंद्राची सावली येते आणि ते नेहमी अमावस्येला घडतं, हे लक्षात असू द्या. सूर्य हा कधीच मध्ये येणार नाही. एक तर पृथ्वीमध्ये असणार आहे किंवा चंद्रमध्ये असणार आहे. सूर्य कधीच मध्ये असणार नाही. तर चंद्रग्रहणामध्ये काय असणार आहे? पृथ्वीची सावली ही काय होते? चंद्रावरती पडते. 6वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती नदी पश्चिमेकडे वाहते? दिशा आपल्याला माहिती पाहिजे. ही आहे पूर्व, ही आहे पश्चिम. तुम्हाला विचारलंय कोणती नदी पश्चिमेकडे वाहते, म्हणजे अरबी समुद्राला मिळते. आपल्याला माहिती आहे गोदावरी बंगालच्या उपसागराला मिळते. गोदावरीचं उगमस्थान आहे त्र्यंबकेश्वर. कावेरी नदी पण बंगालच्या उपसागराला मिळते आणि कावेरीचं उगमस्थळ आहे ब्रह्मगिरी डोंगर, कर्नाटक. ब्रह्मगिरी, कर्नाटक. कृष्णा नदी आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामधल्या भीमाशंकर इथे उगम पावेल आणि परत ती पण बंगालच्या उपसागराला भेटेल. नर्मदा नदी ही अशी नदी आहे जी अमरकंटक मध्य प्रदेश इथे उगम पावते. आणि ती भेटते अरबी समुद्राला. तुम्हाला तेच विचारलं आहे, खालीलपैकी कोणती नदी पश्चिमेकडे वाहते? तर उत्तर आहे नर्मदा, जी अमरकंटक मध्य प्रदेशमध्ये उगम पावून अरबी समुद्राला भेटते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे बघा, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला? आपल्याला माहिती आहे शिवनेरीवरती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. पुरंदर या किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. आणि डेट पण लक्षात राहू द्या मित्रांनो, 1 मे 1657 या दिवशी आपल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुरंदरच्या किल्ल्यावरती जन्म झाला. नंतर 8वा प्रश्न बघा, भारतातील शेअर बाजाराचे नियमन करणारी संस्था कोणती? शेअर बाजाराचे नियमन करणे म्हणजे शेअर मार्केटवरती लक्ष ठेवणं, त्याचं रेग्युलेशन करणं, हे काम कोण करते? तर लक्षात राहू द्या, सेबी नावाची संस्था करते. तिचं पूर्ण नाव आहे भारतीय प्रतिभूमी आणि विनिमय मंडळ. भारतीय प्रतिभूमी आणि विनिमय मंडळ, त्यालाच आपण काय म्हणतो? सेबी म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ही भारताच्या शेअर मार्केटचं म्हणजे भांडवली बाजाराचं विनिमय करणारी संस्था आहे. हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज काय आहे? शेअर मार्केटचे नाव आहे. तर त्यांच्यावरती विनिमय करणारी संस्था कोणती आहे? सेबी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहे? एकदम लेटेस्ट प्रश्न विचारलेला आहे, सध्याचे राज्यपाल. ज्या अर्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे जिष्णुदेव वर्मा आहे, त्या अर्थी या प्रश्नाचं उत्तर काय आहे? जिष्णुदेव वर्मा. आत्ताचे लेटेस्ट विचारलेले आहे जिष्णुदेव वर्मा, जे महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल झालेले आहे. कितवे झाले हे पण बाकीच्या पेपरला विचारू शकता. कितवे?
22वे राज्यपाल आहे. पुढचा प्रश्न, 2028 साली उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन कोणत्या शहरात करणार आहे? तुम्हाला सरळ सरळ विचारायचं आहे की ऑलिम्पिकचं आयोजन 2028 मध्ये कोणत्या शहरात होणार आहे? तर लक्षात राहू द्या, अमेरिकेमधल्या लॉस एंजेलिस या ठिकाणी 2028च्या ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन होणार आहे. हा प्रश्न लक्षात राहू द्या, लॉस एंजेलिस. परत अमरावती जिल्ह्याचा प्रश्न आलेला आहे. 2026 साली, हे लक्षात राहू द्या, 2026 साली अमरावती येथून पद्मश्री पुरस्कार कोणाला देण्यात आला? आणि ऑप्शन आहे शंकर बाबा पापळकर. हे अमरावती जिल्ह्याचेच आहे, पण त्यांना भेटला होता 2024 साली. भिकल्या धेंडा, आपल्याला एक गाजलेलं नाव आहे. भिकल्या धेंडा कोण आहे? पालघरचे आहे, आणि त्यांना ह्या वर्षी त्यांच्या एक विशिष्ट वाद्य ते वाजवतात, दर्पा नावाचं, त्या वाद्य बद्दल त्यांना काय भेटला या वर्षीचा? पद्मश्री पुरस्कार. पण लक्षात घ्या, आपल्याला काय विचारलंय? अमरावती. मग जनार्दन बापू बोथे हे अमरावतीचेच आहे, आणि त्यांना त्यांच्या समाज कार्यासाठी 2026चा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचा वारसा पुढे चालवल्याबद्दल जनार्दन बापूराव बोथे यांना या वर्षीचा पद्मश्री पुरस्कार भेटला, जे अमरावती जिल्ह्याचे आहे. त्यानंतर पुढचा ऑप्शन होता अशोक खडे. तर अशोक खडे नाही भेटला आहे, पण ते आहे सांगली जिल्ह्याचे. हे एक उद्योजक आहे. त्या उद्योजकांना 2026चा आपल्याला काय भेटलेला आहे? पद्मश्री पुरस्कार. पण ते कोणत्या जिल्ह्याचे आहे? सांगली. तर सांगलीवाल्यांनी हे व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे, पंचायत समितीचे अंदाजपत्र कोण मंजूर करतो विचारलं मित्रांनो. कोण तयार करतो विचारलं तर उत्तर वेगळं असेल, कोण मंजूर करतो असं विचारलं असेल तर उत्तर वेगळं असेल. तर मंजूर करण्याचं काम कोण करतं मित्रांनो? जिल्हा परिषद. लक्षात घ्या, पंचायत समिती तयार करतो बीडीओ. तयार कोण करतो? बीडीओ. आणि मंजूर कोण करते? जिल्हा परिषद, म्हणजे आपली झेडपी. नंतर पुढचं ग्रामपंचायतीचं बघू. ग्रामपंचायतीचं तयार करतो ग्रामसेवक आणि सरपंच. हे दोघे मिळून ग्रामपंचायतीचे अंदाजपत्र तयार करतात. मंजूर करण्याचं काम कोण करतं? सुरुवातीला करते ग्रामसभा. पण अंतिम मंजुरी कोण देतं? अंतिम मंजुरी देते पंचायत समिती. गोष्टी लक्षात घ्या, पंचायत समितीचं अंदाजपत्र तयार करतं बीडीओ, पण मंजूर करते जिल्हा परिषद. आणि ग्रामपंचायतीचं अंदाजपत्र तयार करता ग्रामसेवक आणि सरपंच, पण मंजूर करते सुरुवातीला ग्रामसभा आणि अंतिम मंजूर देते पंचायत समिती. जिल्हा परिषदेचं तयार करण्याचं काम आहे सीईओंचं, आणि त्यांची मंजुरी जिल्हा परिषदेची वित्त व स्थायी समिती देते. पुढे आहे, भारतीय राज्यघटनेतील पक्षांतर विरोधी कायदा कोणत्या अनुसूचीमध्ये नमूद करण्यात आलेला आहे? आपल्याला माहिती आहे, सुरुवातीला आपल्या घटनेमध्ये 8च अनुसूची होत्या, त्यानंतर 4 अनुसूची ऍड झालेल्या आहेत. त्यातल्या 10व्या अनुसूचीमध्ये पक्षांतर विरोधी कायदा नमूद केलेला आहे, आणि ही नंतर ऍड झाली होती. तर लक्षात घ्या मित्रांनो, ही ऍड झाली होती 52व्या घटना दुरुस्तीने. ती आली होती 1985 ला. तुम्हाला 10वी अनुसूची कधी ऍड झाली हे पण माहिती पाहिजे. कुठल्या घटना दुरुस्ती? 52वी 1985 मध्ये. आणि त्यामध्ये काय दिलेले आहे? पक्षांतर विरोधी कायद्याबद्दल माहिती दिलेली आहे. पुढचं आहे, जेमिनी हे कोणत्या कंपनीने विकसित केलेले कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल आहे? आपल्याला सर्वांना, तुम्ही गुगल ओपन केल्या वरती काय नाव दिसतं? जेमिनी. तर उत्तर काय असू शकतं मित्रांनो? गुगल. कारण हे तयार कोणी केलेलं आहे? कुठल्या कंपनीचं आहे? गुगल या कंपनीचे आहे. त्यानंतर मूलभूत कर्तव्ये भारतीय संविधानाच्या कितव्या घटना दुरुस्तीने
समाविष्ट करण्यात आली. आपल्याला विचारलंय मूलभूत कर्तव्यासाठी कोणती घटना दुरुस्ती केली होती, तर लक्षात असू द्या मूलभूत कर्तव्यांसाठी 42वी घटना दुरुस्ती केली होती आणि ती केली होती 1976 साली. आणि त्याद्वारे किती मूलभूत कर्तव्य टाकले होते? 10 मूलभूत कर्तव्य. आणि नंतरचं जे 11वं कर्तव्य आलं मित्रांनो, त्याची पण घटना दुरुस्ती लक्षात ठेवा. ते आलं होतं 86वी घटना दुरुस्ती. म्हणजे आता ज्या विद्यार्थ्यांचे पेपर बाकी आहे त्यांनी ह्याच्यावरनं पुढे काय प्रश्न बनू शकतो याचा पण अभ्यास व्यवस्थित करून ठेवा. तर 42व्या घटना दुरुस्तीने 10 मूलभूत कर्तव्य आले होते, पण 11वं कर्तव्य आलं 86वी घटना दुरुस्ती 2002 साली. पुढची महत्वाची घटना, भारताच्या राष्ट्रपती निवडणुकीत कोण भाग घेत नाही? कोण भाग घेत नाही असं विचारलेलं आहे, कोण भाग घेते नाही. लक्षात ठेवा, राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सर्व निवडून आलेले सदस्य, काय म्हणतोय, सर्व निवडून आलेले सदस्य भाग घेतात. मग जिथे जिथे निवडून असेल ते बघा, इथे आहे निवडून, इथून आहे निवडून, इथून आहे निवडून, आणि इथे काय आहे, नामनिर्देशित. त्याच्यामुळे ऑप्शन आहे डी, हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाही. लोकसभेचे निवडून आलेले सदस्य भाग घेतात, राज्यसभेचे निवडून आलेले सदस्य भाग घेतात, राज्यांच्या विधानसभेचे निवडून आलेले सदस्य भाग घेतात. पण इथे एक लक्षात ठेवा, विधान परिषदेचे सदस्य भाग घेत नाही. सदस्य भाग घेत नाही म्हणजे सर्व निवडून असतील, फक्त विधान परिषदेचे निवडून आलेले सदस्य यात भाग घेणार नाही. आणि राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्यही राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेणार नाही. म्हणून उत्तर काय असेल, राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य. नंतर पुढचा प्रश्न, भारतात संविधान दिन कधी पाळला जातो? तर ज्या दिवशी आपण संविधान घटना समितीने सुपूर्द केलं भारतीय लोकांकडे, तो दिवस आपण संविधान दिन म्हणून पाळतो आणि तो दिवस आहे 26 नोव्हेंबर. लक्षातच ठेवा की संविधान दिन आपण कधी पाळतो, 26 नोव्हेंबर या दिवशी. त्यानंतर लॉर्ड मॅकॉलेच्या शिक्षणविषयक खलित्याचा उद्देश काय होता? मला माहिती आहे, लॉर्ड मॅकॉले आले होते 1835 मध्ये, ब्रिटिश शासनाअंतर्गत कायदा सदस्य होते आणि त्यांनी भारतामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धती आणण्यासाठी प्रयत्न केले. म्हणजे भारतामध्ये इंग्रजी माध्यमातील शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचं काम लॉर्ड मॅकॉलेच्या खलित्याने केलेले आहे. त्याच्यामुळे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, इंग्रजी माध्यमातील शिक्षणाला प्रोत्साहन दिलेलं आहे. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची जन्मभूमी अमरावती जिल्ह्यात नाही? तर तुम्हाला विचारलंय कोणाचा जन्म किंवा कोणाची जन्मभूमी, जन्म अमरावती जिल्ह्यात झालेला नाहीये. तर गाडगे महाराजांचा जन्म आपल्याला माहिती आहे अमरावती जिल्ह्यात झालेला आहे. संत तुकडोजी महाराजांचा जन्मही अमरावतीत झालेला आहे. कवी सुरेश भटांचा जन्मही अमरावतीतला आहे. पण संत नामदेव महाराज यांचा जन्म आहे हिंगोली. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असेल संत नामदेव महाराज, ज्यांचा जन्म अमरावती या भूमीमध्ये किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये झालेला नाही. भारतात पिवळी क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो, तेलबिया. तेलबियांचं उत्पादन वाढवण्याकरिता भारताने कोणती क्रांती राबवली? तर पिवळी क्रांती. त्याला काय म्हणतात? मग पिवळ्या क्रांतीसाठी कशाचं उत्पादन वाढवायचं आपल्याला? तेलबियांचे उत्पादन वाढवायचं आहे. खालीलपैकी कोणत्या बाबींना भारतात भौगोलिक मानांकन म्हणजे जीआय टॅग प्राप्त आहे? जीआय टॅग म्हणजे काय मित्रांनो? तर ते एखाद्या वस्तूवरती ती अस्सल आहे किंवा ती ओरिजिनल आहे याच्यासाठी आपण एक टॅग देतो, जीआय टॅग. आणि त्या ठराविक त्याच प्रदेशामध्ये त्या वस्तू उगवलेल्या आहेत, त्याच्यामुळे लोकांना त्याच्याबद्दल एक विश्वास निर्माण होतो. त्याकरिता आपण जीआय टॅग देतो भारत सरकारद्वारे. तर पुणेरी पगडी, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, वारली चित्रकला आणि सांगलीची हळद
या सर्वांना जीआय टॅग प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल वरील पैकी सर्व पर्याय. त्याचसोबत सोलापूरची चादर असू द्या, नाशिकचे द्राक्ष असू द्या, यांनाही प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल वरील पैकी सर्व पर्याय बरोबर. पुढचा आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कधी झाले. बघा मित्रांनो, प्रश्न सोडवताना थोडस ऑप्शनकडे लक्ष द्यायचं आहे. इथे ऑप्शन आहे 2016, तर हे असू शकतो का रे? हा असणार नाही. 1935 ला रिझर्व्ह बँकेची म्हणजे आपल्या आरबीआयची काय झालेली आहे? स्थापना. आपल्याला काय विचारलंय? राष्ट्रीयकरण. त्याच्यामुळे हा पण उत्तर असणार नाही. मग रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कधी झाले? तर 1949 झाली. 49 साली रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण झालेले आहे. या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. 1949 साली आरबीआयचे म्हणजे रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण झाले. एआय इम्पॅक्ट समिट 2026 भारतात कुठे आयोजित करण्यात आली होती? याचं उत्तर आहे दिल्ली. या समिटमध्ये बऱ्यापैकी गदारोळ झाला होता, कारण की एक चायनीज रोबोट आपल्या युनिव्हर्सिटीने स्वतःचा म्हणून दाखवलेला होता. त्याच्यामुळे ही माहिती विचारण्यात आलेली होती की एआय इम्पॅक्ट समिट भारतामध्ये दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली आहे. हार्मोसची सामुद्रधुनी कोणत्या जलाशयास जोडते? लेटेस्ट प्रश्न आहे, कारण की अमेरिका इस्रायल आणि इराक युद्ध अमेरिका इस्रायल आणि इराण युद्धामुळे ही सामुद्रधुनी चर्चेत आलेली आहे. आणि ही सामुद्रधुनी पर्शियाचे आखात आणि ओमानचे आखात यांना जोडण्याचं काम करते. आणि खनिज तेलाचा किंवा कच्च्या तेलाचा 20% व्यापार या सामुद्रधुनीतून होतो. त्याच्यामुळे ही सामुद्रधुनी महत्वाची आहे, जी पर्शियाचं आखात आणि खाली जे ओमानचं आखात आहे यांना जोडण्याचं काम करते आहे. खालीलपैकी जोड्या बरोबर आहे ते ओळखा. तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिले आहे, तुम्हाला ओळखायचे कोणते बरोबर आहे. तर महिला हेल्पलाईन 1091 बरोबर आहे. सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 हा पण बरोबर आहे. चाइल्ड हेल्पलाईन 1098 हा पण बरोबर आहे. आपत्कालीन आपल्याला सर्वांना माहिती 112 हा पण बरोबर आहे. तर ज्यांचा पेपर झालेला नाहीये त्यांनी हे महिला हेल्पलाईन, सायबर क्राईम हेल्पलाईन लक्षात राहू द्या. कुठल्या तरी पेपरला तुम्हाला हे प्रश्न असेच्या असे विचारलेले दिसतील. त्याच्यामुळे उत्तर काय असणार आहे? वरील पैकी काय आहे? सर्व बरोबर आहे. वरील वरती दिलेले जे सर्व हेल्पलाईन नंबर आहे ते तसेच्या तसे सर्व बरोबर आहे. तर पुढे बघू आपण मित्रांनो. असे आपण मराठीचे प्रश्न बघितलेले. आता आपण बघूया, सॉरी, जीके जीएसचे प्रश्न बघितले. आता आपण मराठीचे प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 51. खालीलपैकी गटात न बसणारा वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा. आपल्याला माहिती आहे आदित्य, भानू, दिवाकर हे सर्व कोणाचे नाव आहे? सूर्याचे. काय? आदित्य, भानू, दिवाकर हे सर्व कोणाचे नाव आहे? सूर्याचे. आणि शार्दूल नाव कोणाचं आहे? वाघाचं. त्यामुळे हा ऑप्शन चुकतो की अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता आहे? शार्दूल. त्यानंतर लांछन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता विचारले? लांछन म्हणजे काय मित्रांनो? तर काहीतरी डाग लागला किंवा काहीतरी त्याची नंदानालस्ती झाली, याला म्हणतात लांछन. मग त्याच्या विरुद्ध काय असेल तर त्याचं काय झालं? त्याला भूषण प्राप्त झालं. हे त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे. म्हणजे लांछन शब्दाच्या विरुद्ध शब्द कोणता आहे? भूषण. नंतर बघा, खालील दिलेल्या कोणत्या पर्यायातील शब्दाचे रूप अनेक वचनी होताना बदलत नाही? म्हणजे अनेक वचन होताना शब्दाच्या रूपात बदल होत नाही. आपण स्वतः करून बघायचं मित्रांनो. एक भाषा अनेक भाषा, एक पाया अनेक पाया, एक दगड अनेक दगड, एक मडकी अनेक मडके होतं मित्रांनो. त्याच्यामुळे इथे अनेक वचन होताना ह्याच्यामध्ये अनेक वचन करत असताना याच्यामध्ये काय होतोय? बदल होतोय. त्याच्यामुळे हा ऑप्शन असणार नाही. आता वरती पाया आहे, खाली पाया आहे, भाषा आहे, आपल्याला फक्त दगड पण आहे. तर आपण फक्त हा बघू. एक वाट अनेक वाटा, त्याच्यामुळे हा पण होत नाही. याचा पण रूप बदलत आहे. त्याच्यानंतर पतंग, कवी, एक कवी अनेक कवी, एक पुस्तक, एक लाटणे अनेक
लाटणी, त्याच्यामुळे हा पण असणार नाही. खालचा बघा, एक शत्रू अनेक शत्रू, एक उंदीर अनेक उंदीर, एक कवी अनेक कवी आणि एक पतंग अनेक पतंग. म्हणजे एक वचन आणि अनेक वचनामध्ये यांच्या रूपात बदल झालेला नाहीये. त्याच्यामुळे उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक डी, शत्रू, उंदीर, कवी, पतंग यांचा एक वचन आणि अनेक वचनातील रूप सारखेच राहते. पुढे आहे गाढवांचा गोंधळ आणि टिंबटिंब सुकाळ. लक्षात घ्या काय असेल? लाथांचा सुकाळ. म्हणजे ज्या ठिकाणी मूर्ख मनुष्य एकत्र येतात तिथे गोंधळच उडतो, हे सांगण्याकरिता ही म्हण आहे. काय? गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ. दुसऱ्याच्या वैभवाचा आपल्याला उपयोग नसतो, ह्या अर्थाची म्हण कोणती? तर याचं उत्तर आहे लंकेत सोन्याच्या विटा. म्हणजे लंकेत सोन्याच्या विटा कितीही असल्या तरी आपल्याला त्याचा फायदा होणार नाही. तर दुसऱ्याच्या वैभवाचा आपल्याला काही उपयोग नाही, या अर्थाची म्हण कोणती आहे? लंकेत सोन्याच्या विटा. पालथ्या गड्यावर पाणी म्हणजे कितीही उपदेश केला तरी मूर्ख मनुष्याला त्या समजू शकत नाही. दृष्टीआड सृष्टी म्हणजे आपल्या ज्या दृष्टीपलीकडे चाललेलं आहे तिथे आपण जास्त लक्ष घालू नये. आणि विषय विद्या तिशी धन म्हणजे लवकरात लवकर आपण ज्ञान प्राप्त करून हळूहळू आपण त्याच्यानंतर विद्यार्जन प्राप्त करून त्यानंतर धनप्राप्तीकडे वळायला पाहिजे. म्हणजे योग्य काळामध्ये योग्य गोष्टी करायला हवे, हे ह्या अर्थाची म्हण आहे. तर 55च्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक सी, लंकेत सोन्याच्या विटा. उभा इंद्र करणे म्हणजे काय? कोणत्या तरी कामाला सुरुवात करणे असा अर्थ होतो त्याचा. म्हणजे एखाद्या कामाला पुन्हा नव्याने सुरुवात करणे म्हणजे काय? उभा इंद्र करणे. दुसरा आपण म्हणू शकतो ओणाम करणे, म्हणजे एखादे काम पुन्हा नव्याने सुरुवात करणे म्हणजे काय? उभा इंद्र करणे. 57 बघा, गटात न बसणारा स्वर ओळखा. खाली बघा मित्रांनो, ए ए ओ औ हे चौघं पण काय आहे? संयुक्त स्वर आहे. तसेच त्यांना दीर्घ स्वर पण म्हणू शकतो. अ काय आहे? ह्रस्व स्वर आहे. आणि हा संयुक्त स्वर नाही. संयुक्त स्वर म्हणजे काय? दोन स्वरांपासून तयार झालेले जे असतात त्यांना काय म्हणतात? संयुक्त स्वर. अ हा याच्यापासून वेगळा आहे, त्याच्यामुळे उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक सी, अ. पुढील पैकी मूर्धन्य व्यंजन कोणते? आपल्याला माहिती आहे व्यंजनांचे उच्चारस्थान त्याच्यामध्ये काय असतो? कंठ, तालू, मूर्धा, दंत, ओष्ठ. आपल्याला काय विचारलंय? मूर्धन्य. म्हणजे आपली कठोर टालू आणि मृदू टालू यांच्या दरम्यानचा जो भाग आहे तिथे जिभेला टच करून आपण उच्चार काढतो त्याला काय म्हणतो आपण? मूर्धन्य. आपण तिथले शब्द कोणते आहे? ट, ठ, ड, ढ, न. मग काय असेल? ट याचं उत्तर आहे. मूर्धन्य व्यंजन कोणतं आहे? ट. पुढे आहे चुकीची जोडी ओळखा. तुम्हाला संधी विचारलेली आहे आणि तुम्हाला त्यातली चुकीची जोडी ओळखायची आहे. पहिला आहे यावत जीवन. लक्षात घ्या मित्रांनो, हा आहे व्यंजन संधी. काय होतं? तच्या पुढे जर ज आला तर या तचा काय होऊन जातो? ज. आणि तो पुढील ज मध्ये मिसळतो आणि काय होतो? यावत जीवन असं तयार करतो. त्याच्यामुळे हे ऑप्शन बरोबर आहे. पुढचं बघू आपण, कुलोत्पन्न. हा विग्रह चुकलेला आहे मित्रांनो. तर इथे काय पाहिजे? कुल अधिक उत्पन्न आणि इथला अ अधिक उ म्हणून काय होतो? ओ. आणि काय म्हणतो? कुलोत्पन्न. पण इथे काय पाहिजे? असा विग्रह पाहिजे, कुल अधिक उत्पन्न. आणि हे उदाहरण आहे स्वरसंधी. त्याच्यामुळे दुसरा चुकीचा आहे. आपला ऑप्शन काय असेल? ऑप्शन क्रमांक 2, कुलोत्पन्न ही चुकीची जोडी आहे. तरी आपण खालचं बघू, यशोधन. यश अधिक धन हे काय आहे? विसर्ग संधीचं उदाहरण. विसर्गाच्या आधी जर अ किंवा मृदू स्वर असेल तर विसर्गाचा काय होतो? उ. आणि हा अ अधिक उ मिळून काय तयार होतो? ओ. आणि या आधील ओ मध्ये मिसळून काय तयार होईल? यशोधन. त्याच्यामुळे हे पण बरोबर आहे. रत्नछाया. लक्षात ठेवा, छ च्या आधी जर एखादं मृदू व्यंजन आलं तर काय होतं? इथे च तयार होतो आणि हा च या छ मध्ये मिसळून काय होतं? त्यांचा एक संधी तयार होतो.
त्याच्यामुळे हे पण ऑप्शन बरोबर आहे. मग चुकीचं काय ठरतं? कुलोत्पन्न. विसर्ग कसा पाहिजे? कुल अधिक उत्पन्न. आणि हे उदाहरण कसलं आहे? स्वरसंधी. हे उदाहरण आहे व्यंजन संधी. 60वा प्रश्न बघा. सूर्यास्त विद्यार्थी हे शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? लक्षात घ्या मित्रांनो, सूर्यास्त काय आहे? सूर्य अधिक अस्त. इथे अ अधिक अ बरोबर काय होतो? आ. आणि विद्यार्थी विद्या अधिक अर्थी आ अधिक अ बरोबर काय होतो? आ. म्हणजे दोन्ही ठिकाणी स्वर आले आहे, त्याच्यामुळे हा कोणतं उदाहरण आहे? स्वरसंधीचं. आणि स्वरसंधीमध्ये पण विचारलं तर कोणती संधी आहे? दीर्घत्व संधी. दोन सजातीय स्वर एकत्र आल्यानंतर त्याच्यामध्ये जो दीर्घ स्वर आहे तसा उच्चार होतो किंवा तो त्याच्यामध्ये मिसळतो. हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे? स्वरसंधी. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. शांत, सुंदर, श्रीमंत हे सर्व काय आहे? विशेषणाचे प्रकार आहे. गुलामगिरी काय आहे? हा भाववाचक नाम आहे. त्याच्यामुळे उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक सी, गुलामगिरी. ताई की गिरी आई, हा गिरी हा शब्द हा लागल्यामुळे गुलाम या शब्दाचं काय झालेलं आहे? गुलामगिरी या भाववाचक नामामध्ये रूपांतर झालेले आहे. माझ्या आईने 16 सोमवारचे व्रत केले. काय केले? 16 सोमवार केले. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दावरून काय लक्षात येईल? लक्षात घ्या, सोमवार हे जरी विशेष नाम असलं तरी पुढे काय आलेलं आहे? अनेक वचन केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे विशेष नामाचे अनेक वचन होत नाही. विशेष नाम तसंच कोणतं? भाववाचक नाम यांचेही अनेक वचन होत नाही. आणि ते अनेक वचन झाल्यामुळे सोमवार काय होऊन जातो? सामान्य नाम. म्हणजे बघा काय उत्तर असेल? विशेष नामाचा काय वापर केला आहे आपण? सामान्य नाम म्हणून वापर केला आहे. कारण की विशेष नामाचं काय झालेलं आहे? अनेक वचन झालेले, कारण हा त्याच्या आधी काय लागलाय? 16 सोमवार हे लागलेले आहे. त्यामुळे विशेष नामाचं काय झालेले आहे? विशेष नाम काय झालेले आहे? सामान्य नाम झालेले आहे. ते 16 सोमवार केला पाहिजे होता, इथे काय केलंय? केले. म्हणजे इथे काय केलेलं आहे? अनेक वचन केलेले आहे. उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक सी, विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून वापर केलेला आहे. पुढचा आहे चुकीची जोडी ओळखा. म्हणजे तुम्हाला पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगीच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यातली चुकीची जोडी ओळखायची आहे. खोंड कालवड बरोबर आहे. उंट सांडीन बरोबर आहे. जनक आणि जननी बरोबर आहे. विदुर आणि विदुषी हे चूक आहे. इथे विदुर नाही पाहिजे, इथे काय पाहिजे? विद्वान. विदुर म्हणजे लांबचा आणि विद्वान म्हणजे काय? हुशार व्यक्ती. आणि त्याचप्रमाणे विदुषी म्हणजे काय? हुशार स्त्री. त्याच्यामुळे याचं उत्तर काय पाहिजे? विदुरच्या ऐवजी पाहिजे विद्वान. म्हणजे ऑप्शन पाहिजे ऑप्शन क्रमांक 4. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. लक्षात घ्या मित्रांनो, परिशिष्ट कसं लिहिता? शिष्ट. इथे काय झालेलं आहे? इथे ष्ठ झालेला आहे, इथे पा झालेला आहे, इथे परिशिष्ट बरोबर आहे. आणि इथे काय झालेलं आहे? परिशिष्ट. इथे दुसरी वेलांटी झालेली आहे. आणि हा ऑप्शन बरोबर असेल, कारण इथे काय आहे? पहिली वेलांटी दिली आहे रीला. त्याच्यामुळे उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक डी, परिशिष्ट हा शुद्ध शब्द आहे. विभक्ती व कारकार्थ चुकीचा पर्याय निवडा. तृतीया संपादन, तर इथे चुकतं. तृतीयेला काय पाहिजे? करण. आणि संपादन कशाचं आहे? तर संपादन आहे चतुर्थी. त्यामुळे पहिलाच ऑप्शन चुकतो. तरी पण तुम्ही बाकीचे लक्षात ठेवा. द्वितीयेला काय असतं? कर्म. सप्तमीला असतं अधिकरण. आणि पंचमीला असतं अपादान. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. मी आपणहून सहलीला जाण्याची तयारी दर्शवली. काय म्हटलेलं आहे? मी आपणहून म्हणजे जेव्हा स्वतःवरती
आपण जास्त स्वतःबद्दल माहिती देण्यासाठी एखादा शब्द वापरलो तो काय होतो? आत्मवाचक सर्वनाम. काय होता तो? आत्मवाचक सर्वनाम. मग मी आपणहून सोडले जाणारे हे काय आहे? आत्मवाचक सर्वनामाचं उदाहरण आहे. खाली बघा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात काय विचारलंय? क्रमानुसार. म्हणजे जर तुम्हाला पहिला विचारलंय तर पहिल्याचीच जात सांगा आणि नंतर दुसऱ्याची जात सांगा. इथे बघा, श्रीमंत माणसांना, श्रीमंतच्या पुढे नाम आलेलं आहे, त्याच्यामुळे श्रीमंत इथे कसलं काम करतो? विशेषण. तुम्हाला ऑप्शन मध्ये बघायचंय सुरुवातीला विशेषण असणारं कोणतं आहे, तर चौथाच ऑप्शन आहे जिथे एक पहिलंच विशेषण दिलेलं आहे. ऑप्शन क्रमांक काय असेल? डी, विशेषण आणि नाम. इथे काय होतं बघा मित्रांनो, श्रीमंतांच्या पुढे कुठलं नाम आहे का? नाही. त्याच्यामुळे हे श्रीमंत तिथे कसलं काम करत आहे? नामाचे. आणि याला दुसरं नाव काय आहे? नामसाधित विशेषण किंवा विशेषण साधित नाम. याला काय म्हणतो आपण? विशेषण साधित नाम. म्हणजे श्रीमंत हे विशेषण आहे, पण त्यांनी आता या वाक्यात कसलं काम केलं आहे? नामाचं. म्हणून ते काय झाले? विशेषण साधित नाम. त्याचं बघा, आम्हा मुलांना कोण विचारतो? त्यामध्ये आम्हा काय आहे? तर काय आहे? मी, आम्ही, तुम्ही. हे काय आहे? सार्वनामिक विशेषणाचे प्रकार आहे. त्याच्यामुळे आम्हा काय होईल? सार्वनामिक विशेषण. संख्या विशेषण म्हणजे काहीतरी संख्या पाहिजे होती. धातू विशेषण म्हणजे काहीतरी क्रिया पाहिजे होती. संबंधी म्हणजे काय? जे ते असं काहीतरी असतं, ते काय झालं असतं? सार्वनामिक आपले संबंधी विशेषण. पण इथे काय आहे? आम्ही किंवा आम्हा, त्याच्यामध्ये काय होईल? सार्वनामिक विशेषण. मी हे काम करू या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. मित्रांनो, जरी इथे क्वेश्चन मार्क दिलेला असला तरी इथे तुम्हाला खाली प्रश्नार्थ असं काही येणार नाही. पण इथे काय केलेलं आहे? इथे परवानगी मागितली आहे. आणि आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, परवानगी कशामध्ये येते मित्रांनो? तर आज्ञार्थी वाक्यात येते. त्याच्यामुळे मी हे काम करू ही परवानगी असल्यामुळे हे काय जाईल? आज्ञार्थी वाक्य होईल. पुढचं बघा, गुरुजी म्हणाले की एकी हेच बळ आहे. वाक्यातील प्रधान वाक्य कोणते? लक्षात घ्या मित्रांनो, हे मिश्र वाक्याचा प्रकार आहे. आणि गुरुजी म्हणाले की, गुरुजी काय म्हणाले? की एकी हेच बळ आहे. यातलं प्रधान वाक्य पहिलं असतं, कारण की हे आहे स्वरूप बोधक, उभयान्वयी, अव्यय. आणि याच्यामध्ये पहिलं वाक्य हे प्रधान असतं. म्हणजे गुरुजी म्हणाले हे प्रधान वाक्य आहे. उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी, गुरुजी म्हणाले, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचं बघा, अलमारी हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून घेण्यात आला? लक्षात घ्यायचं, सरळ सरळ उत्तर आहे पोर्तुगीज. कोणत्या भाषेतून घेतलेला आहे? पोर्तुगीज. अलमारी, तिजोरी हे शब्द कुठून घेतलेले आहे? पोर्तुगीज या भाषेतून. त्याचसोबत बटाटा असेल, तंबाखू असेल, त्याच्यानंतर आपले हापूस असेल, अचार असेल, त्याच्यानंतर कोबी असेल, हे सगळे शब्द कोणाकडून घेतलेले आहे? आपण पोर्तुगीज कडनं. त्यानंतर अग्रेसर, दीनानाथ या शब्दाचा समास ओळखा. हा प्रश्न मित्रांनो थोडासा ट्रिकी आहे, कारण की अग्रेसर हे काय आहे? हे अलुक तत्पुरुषचं उदाहरण आहे. आणि दीनानाथ हे आहे कर्मधारय. आणि तुम्हाला तिथे दोन्ही ऑप्शन दिसतात, कर्मधारय पण दिसतोय आणि अलुक तत्पुरुष पण दिसतोय. त्याच्यामुळे याचं उत्तर तुम्ही अलुक तत्पुरुष देऊ शकता, कारण की इथे ए आलेला आहे. आणि दीनानाथ काय? दीनांचा नाथ, म्हणून हे कर्मधारयही देऊ शकता. त्याच्यामुळे मी प्रश्नाला स्टार करून ठेवतो की प्रश्नामध्ये एक तर दोन्ही ऑप्शन आहे, अलुक तत्पुरुष पण आहे आणि कर्मधारय पण आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर या दोघांपैकी काहीही असू शकतं. नंतर 73 आहे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. या वाक्यात कुठल्या अलंकाराचा उपयोग करण्यात आलेला आहे? लक्षात घ्या मित्रांनो, इथे काय आलं आहे? गत. गत, समान, सम, सारखा असं आलं तर ते काय होतं? उपमा अलंकार होतो. त्याच्यामध्ये काय होतं? उपमा अलंकाराचे उदाहरण होते. इथे गत, समान, सम, सारखा हे काय आहे? जोगा. हे काय आहे? उपमा अलंकाराचे शब्द आहे. आणि ते जर वाक्यात आले तर कोणता अलंकार होतो? उपमा अलंकार होतो. सामासिक शब्दाचे लिंग कोणत्या शब्दावरून ठरवतात? तर लक्षात घ्या मित्रांनो, शेवटच्या शब्दावरनं सामासिक शब्दाचे लिंग ठरवतात. मागेच एक प्रश्न आला होता, काय? मीठ भाकर.
तुम्हाला कशावरनं लिंग ठरवायला लागेल? या भाकरवरनं. भाकर काय आहे? ती भाकर, म्हणजे हे काय होऊन जाईल? स्त्रीलिंगी. म्हणजे सामासिक शब्दाचं लिंग हे शेवटच्या शब्दावरनं ठरवलं जातं, एवढं लक्षात घ्या. पुढे आहे शब्द विचारली तुम्हाला. मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला काय म्हणतात? म्हणजे एकाच अर्थाचे जर दोन अर्थ होत असतील तर लक्षात घ्या मित्रांनो, ही शब्दशक्ती असते लक्षणा. वाक्य जर जसेच्या तसं असेल तर ती असते अभिधा, आणि एकाच शब्दाचे अनेक अर्थ निघत असतील तर ती असते व्यंजना. पण तुम्हाला काय विचारतोय? मूळ अर्थाला बाधा न आणता काय होतोय? दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला काय म्हणतो आपण? लक्षणा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मराठी आणि GK GS चे जे 50 क्वेश्चन्स होते आपण ते कंप्लीट केलेले आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा म्हणजे जे आपण क्वेश्चन सोडवले आहे त्याचा अभ्यास करा, आणि ज्यांचे पेपर बाकी आहेत त्यांनी तर हे 100% बघायलाच पाहिजे, कारण की येणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला हे प्रश्न किंवा ह्या टाईपचे प्रश्न परत रिफ्लेक्ट झालेले दिसतील. तर बाकीच्या काही गोष्टी करण्यापेक्षा किंवा बाकीचा अभ्यास करण्यापेक्षा तुम्ही ह्या पेपर सोडवण्याकडे किंवा हे विश्लेषण व्यवस्थित बघून घ्या, त्याच्याने तुमचा नक्कीच अभ्यास सुधारेल. आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे पाठवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि काही अडचण असेल आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तसं आम्हाला मेसेज करू शकता. आम्ही निश्चितच तुम्हाला त्या गोष्टीचा रिप्लाय देऊ. धन्यवाद.